फक्त खेळाडूंना बसायला जागा द्या, त्याच्या व्यतिरिक्त कोणी खेळाडू कक्षामध्ये बसू नका ही विनंती असणार आहे आमच्या आयोजन कमिटीने केली। फक्त संघमालक आणि खेळाडू याच्या व्यतिरिक्त कोणी तिकडे जास्त थांबू नका। आयोजन कमिटी ज्यांनी मात्र प्रचंड अशी मेहनत घेतली या स्पर्धेला सक्सेस केलं आणि आता आपण चाललोय या स्पर्धेच्या फायनल मॅच कडे। 5 ओव्हरची असणारी ही महत्वाची मॅच, सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली आहे। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील खराळवाडीचा स्टार मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश राठोड, जोडीला जर पाहिलं तर सँडी दिवे ज्याला वंडरबॉय म्हटलं जातं ग्रामीणचा नाशिक परिसरातील ते मैदानाच्या आतमध्ये आहे। तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन जो खेळाडू ठाणे जिल्ह्यातून आणि बदलापूर गाव या परिसरातून दाखल झालाय नाशिकमध्ये, आरफ शेख पहिली ओव्हर घेऊन दाखल होत आहेत। मॅचला होते सुरुवात, प्रचंड उत्कंठा सगळ्यांनाच पाहायला मिळते आणि कोण जिंकणार ही फायनल मॅच याची आहे चर्चा। या फायनल मॅचला आता काही क्षणातच या ठिकाणी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल, ज्याची सर्व दूरपर्यंत महाराष्ट्रभर चर्चाही देखील पाहायला मिळते। या वर्षीचा चॅम्पियन कोण होणार, कुणाला मिळणार पहिला नंबर। रोशन शिरसाट एका बाजूला आहेत, आकाश भाऊ बेडसे एका बाजूला आहेत, कोण मारणार बाजी याची ही चर्चा होताना पाहायला मिळते। आणि मॅचला जशी सुरुवात होईल ना, सगळ्यांना विनंती असेल एकदा टाळ्याही वाजूयात आणि बोलूयात बोला गणपती बाप्पा। मॅचला होते सुरुवात, तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ नाशिकमध्ये घेऊन आलाय विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि स्वप्नील भाऊ गामणे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही महाराष्ट्रातील नामवंत प्रीमियर लीग म्हणजेच आर्या प्रीमियर लीग फायनल मॅच। पहिला बॉल रिव्हर्सचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता खरा, कदाचित संधी देखील या ठिकाणी होती, परंतु पहिल्या बॉलवर नाही बायच्या स्वरूपातील रन आलेली आहे बायच्या स्वरूपातील। 5 ओव्हरची असणारी मॅच आहे म्हणजे 30 बॉल हे खूप महत्वाचे असतील पहिल्या डावात, दुसऱ्या डावात सुद्धा। खूप सारी चर्चा झाली स्पर्धेची, ऑक्शन झालं, खेळाडू निवडले गेले, स्थानिक खेळाडू निवडले गेले, नाशिक आयकॉन निवडले गेले, आयकॉन आयडॉल ऑल इंडिया यांची चर्चा होताना पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर स्पर्धेचा दिवस आला। कोणी जिंकलं, कोणी हारलं, कोणी हारून सुद्धा जिंकलं, कोणी जिंकून सुद्धा हारलं, असं करता करता मग आजचा दिवस आला, दिवस चुरशीचा झालाय आणि आज मात्र फायनल मॅच आपल्या समोर येताना पाहायला मिळते। स्वप्नील भाऊ आणि विशाल भाऊ दोघेही मैदानाच्या कार्यकर्त्यांसह आणि एक सेलिब्रिटी तात्या विंचू देखील त्यांच्या बरोबर आहे। आज वेगवान चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय, अपील देखील या ठिकाणी केलं गेलंय खरं, परंतु अपिलाचा प्रभाव पंचांवर नाही पडलाय पंचांवर त्या अपिलाचा प्रभाव। मनोज बेल्लेकर सर माझ्या बरोबर जुडलेले आहेत, खास जुन्नर तालुक्यातील पारगाव गावचे असणारे सुपुत्र, एक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असणारे हे समालोचक। मनोज सर काय म्हणाल, आज दिवसभर ज्या पद्धतीने खेळ सुरू आहे? बोला सर, चेक केला जाईल। तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली गेली, बाउन्स झालाय की नाही याच्याबद्दल अगदी रुची चर्चा होते। तर सर अगदी आपण पाहिलं तर आजच्या दिवसभरामध्ये अतिशय जबरदस्त सामने निश्चितप्रमाणे होताना पाहायला मिळाले। जेवढे सामने झालेत ना चंदू सर, हे सगळ्या सामन्यांमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजनच होताना पाहायला मिळाले। कोणी सांगू शकत नव्हतं की जे 2 संघ जिंकतायत त्यामध्ये पाठीराख्यांना फक्त इच्छा असते की आमच्या संघाने जिंकावं, पण न्यूट्रल मॅन जे आहेत हे कोणी सांगू शकत नव्हतं की कोण जिंकेल। रोमांचक सामने झाले। वा, स्वप्नील भाऊ आणि त्याचबरोबरीने विशाल भाऊ यांनी स्वप्न पाहिलं होतं। नॉट आउट निर्णय आलाय, नॉट आउट। प्रत्येक चौकारासाठी विशेष पुरस्कार आलाय। यावेळेला समोर उडवलाय बॉल, बॅटच्या रडार मध्ये होता आणि त्याला पाठवून दिलं गेलंय सीमा रेषा पार, षटकार। प्रकारचा फटका येताना पाहायला मिळाला। एवढा वेळ अगदी शांत असणारा हा फलंदाज, ज्याला एक आक्रमक आणि स्फोटक फलंदाज म्हटला जातो, तो सँडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय इथे आक्रमण करताना पाहायला मिळाला आणि षटकाराच्या रूपाने धावफलक वाढला गेला। प्रेक्षकांचे
काय पाहायचं? तात्या विंचूला पाहायचं, अंपायरला पाहायचं, बॅट्समनला पाहायचं, बॉलरला पाहायचं की आयोजकांनाही पाहायचंय? हो हो हो, चांगल्या टप्प्यावर बॉल आलाय. प्रत्येक चौकारासाठी पुरस्कार आलाय. नाशिक महानगरपालिकेच्या कार्यतत्पर कार्यसम्राज्ञी नगरसेविका किरणताई गामणे यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार देखील असणार आहे. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि हा बॉल जातोय सीमा रेषा पार. चौका काम करायला ऊर्जा मिळते. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी आवर्जून सांगेल, एक गोष्ट आवर्जून सांगेल चंदू सर, की आयुष्यामध्ये माणसाने काय कमवलं असेल चंदू सरांनी तर हे कमवलेलं आहे. जवळ मॅचच्या दिशेने क्रिकेटचा खेळ आहे ज्याने तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावलाय. आणखीन एक, याही वेळेला बॉलची हवाई यात्रा, बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. देखील या ठिकाणी आगमन होत आहे. आपलंही स्वागत असणार आहे. मनोज सर, एक वेगळा माहोल आहे. ज्या स्पर्धेमध्ये प्रेक्षक असतात त्या स्पर्धेला मजा येते. ज्या स्पर्धेमध्ये टाळ्या होतात, शिट्या होतात, आवाज होतो, आरडाओरडा होतो, त्यालाही मजाच येते. आणि इकडे सगळं आहे. पहिली ओव्हर झाल्यानंतर धावसंख्या झाली आहे 17. व्यंकटेश वॉरियर. मनोज सर. नक्कीच, आणि या पहिल्या षटकामध्ये होणारं जे आक्रमण अगदी आपण पाहिलं, या आक्रमणामुळेच धावफलक इतका मोठा उभा राहताना आपल्याला पाहायला मिळालं. अरबच्या विरोधात एवढी मोठी फटकेबाजी, आणि तेही अगदी आपण पाहतोय चंदू सर, प्रथमेश राठोडनी नाही तर मैदानाच्या आतमध्ये चंडीने इथे मात्र आक्रमण केलेले. जवळ मॅचच्या दिशेने या ठिकाणी किरणताईंचं आगमन झालं. पारितोषिकं देखील आलेली आहेत. आज ही स्पर्धा मात्र एक सध्या चर्चेत आहे महाराष्ट्रभर. संकल्पना होती विशाल भाऊंची, संकल्पना होती या ठिकाणी स्वप्नील भाऊंची, त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी साथ दिली आणि चर्चा फक्त नाशिक नाही अख्ख्या महाराष्ट्रात झाली आर्या प्रीमियर लीगची. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटिंगसाठी ज्याही बॅटरची चर्चा आहे, सोलापूरचा प्रथमेश राठोड आहे आणि दुसऱ्या बाजूला सँडी सुद्धा आहेत. सँडीने काय बॅटिंग केली आहे. मोठ्या मॅचचा मोठा प्लेअर म्हणावा लागेल. इक्बाल बल्ले प्रमुख गोलंदाजावर खल्ले चढवल्यानंतर अनुभवाकडे गेलेत आकाश बेडसे. फुल टॉस, काय स्ट्रोक खेळलाय. याही वेळेला बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. मॅच जबरदस्त मॅच. प्रथमेश राठोड हा अडसर निर्माण झालाय मालेगावकरांसाठी. ज्या पद्धतीची ते बॅटिंग करतायत, चर्चा आहे अखंड महाराष्ट्रात या बॅटरची सोलापूरच्या. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये, परंतु बॉल काही दुसरीकडे जात नाहीये, तो सीमारेषा पारच जातोय. 4-4-4 चौकार. शेखर काशीदला पाहिलं होतं आपण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना, थोडासा पुढे आला, डोक्यावरून चेंडू सीमाच्या बाहेर जाताना पाहिलं मिळाला. चौकार. आणि त्यानंतर परत एकदा चंदू सर अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचला जाईल सरळ सीमा रेषा पार. आता Thank you. या प्रथमेश राठोडला रोखायचं तर कसं रोखायचं. अशीच जर बॅटिंग होत राहिली तर धाव संख्या 80-85 पर्यंत किंवा त्याही पुढे जाऊ शकते. रमेश भाऊ काळे, प्रकाश भाऊ काळे, चंद्रकांत भाऊ चव्हाण यांचं आगमन झालेलं आहे. आणखीन एक बॉल सीमारेच्या पलीकडे पाठवतोय आणि हे कुठे चाललेत आमचे अंपायर.
आता काय तात्या उंचीला उचलून घेत आहेत की काय? हे हो, तेच झालंय. थँक्यू डीजे, थँक्यू चंदू सर. चंदू सर, मला झपाटलेला चित्रपट आठवला आणि तात्यांचं म्हणला कोबड्या मला लक्षात घेऊन चल. तसे मात्र मला वाटतं इथे या तात्यांचूला सिद्धूबाजी म्हणले असेल, चल हम दोन्ही लेके बाहेर चलते, गेल लेके आते. पंच थोडीशी काळजी घ्या, ते तात्या विंचू आहेत, चावतील देखील कदाचित. जाऊयात मॅचच्या दिशेने. आणखीन एक पूल याही वेळेला होतोय सक्सेसफुल. वा 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 वा, काय बॅटिंग. नाशिककर, बॅटिंग आवडली का या सोलापूरच्या मुलाची? टाळ्या होऊन जाऊ द्या. दुसऱ्याच ओव्हरमध्ये धावसंख्या झाली आहे 41 आणि प्रथमेश राठोड स्ट्राईक मिळाली आणि एअर स्ट्राईक करायला सुरुवात केली आहे त्यांनी. हो, यावेळेला रिव्हर्स साठी फिरले होते आणि हा बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाईल, परंतु पंचांकडे चॅलेंज केलंय. वाईड बॉल आहे की नाही याकरता प्रथमेश राठोड यांनी. काय माहोल पाहायला मिळतोय मनोज सर. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, चांगल्या मॅचेस आणि नाशिककरांसाठी ही क्रिकेटची दिवाळीच आहे असं म्हणावं लागणार आहे, कारण वर्षातून एकदा येणारी स्पर्धा सगळ्यांची लाडकी झाली. आता नाशिककरांची दिवाळी झालेली आहे, दसरा झालाय बरोबर ना, कारण या फेअर बॉलचा इशारा पंचाचा. फेअर बॉल विशेष करून अगदी आपण पाहतोय चंदू सर इथे आज दसरा, दिवाळी, होळी, नवीन वर्षाचं स्वागत जे काही आहे ना, हे सगळंच्या सगळं अगदी आपण पाहतोय. आज आर्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून नाशिककर मंडळी या गोष्टीतून आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. वा, शिंदे साहेबांच्या लाडकी बहीण नंतर नाशिककरांची आणखीन एक लाडकी आली आहे, ती म्हणजे आर्या प्रीमियर लीग या ठिकाणी पाहायला मिळते. आणि धाव फलक मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय 41-2 ओव्हर नंतर. मनोज सर काय म्हणाल? आक्रमण खूप मोठ्या प्रमाणात केलेले, म्हणजे पहिलं षटक होतं ते खास करून सँडीच होतं, सँडी दिवेचं, आणि दुसरं षटक प्रथमेश राठोडच्या नावावरती होतं. 41 धावा आहेत. कमबॅक करावं लागेल. दादू आले, त्यासाठी रावळगावचे दादू आलेत. एक धाव तिकडे घेतली जाते. मिड विकेटच्या दिशेने या बॉलला खेळलं, ढकललं, तोपर्यंत एक रन पूर्ण केला जाईल. अगदी मजा आली. या स्पर्धेचा 2 दिवस का होईना घटक बनलो खरं, आणि म्हणूनच स्वप्नील भाऊ, विशाल भाऊ तुमचा आभारी असेल. या स्पर्धेचा घटक होण्याची संधी तुम्ही आम्हाला दिली त्याबद्दल. आणि एक चांगली स्पर्धा, आणि त्यानिमित्ताने वर्षातून एकदा नाशिकला यायचाही योग मिळाला, आणि एक दर्जेदार आयोजनही इकडे आपल्याला पाहायला मिळालंय. शेवट कसा होणार? एका बाजूला रोशन भाऊ सिरसाट यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे व्यंकटेश ऑरियर, आणि आकाश भाऊ बेडसे यांचा AB सामर्थ्य मालेगाव. या दोघांमधील प्रचंड अशी लढत पाहायला मिळणार आहे. नो डाऊट दोस्त, या पहिल्या टॉपच्या 4 मालकांना मोटरसायकलही मिळणार आहे, अशी ही मानाची स्पर्धा आहे. यावेळेला पिकअप केला, पिकअप आणि बॉलला फेकून दिलंय लांब लांब लांब, खूप लांब. षटकार. टाळ्या त्यांच्यासाठी वाजूयात. लोक हाताने 6 देतात, त्यांनी पायाने 6 दिलाय. पण षटकार देताना हाताची दोन्ही बोटं तरी वर्त करता येतात. आता यांनी पायाची बोटं कशी वर केली असेल त्यांच्या शूजलाच माहिती. येस, परंतु तात्या विंचू जे आहेत आपल्यातीलच एक आहेत, तर विनंती आहे त्यांना कोणी कृपया त्रास देऊ नका. पहा, खूप चांगलं मनोरंजन या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यांना त्रास कृपया कोणी देऊ नका. इकडे काय चाललंय? षटकार चौकाराची भाषा चालली आहे. खूप चांगली बॅटिंग प्रथमेश राठोड करतायत सध्या. टप्पा पडतोय, बॉल अतिरिक्त उसळी घेताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल घोषित केला जाईल पंचांकरवी. धावसंख्या 49 वर जाते आहे. प्रथमेश राठोड आणि षटकार हे समीकरण मात्र सध्याच्या घडीला होताना पाहायला मिळत आहे. झालेलं आहे.
रिवाचा प्रयत्न खेळायचं होतं, एका बाजूला बॉल गेला, एका बाजूला रन आली आहे, हे तेवढं मात्र तिकडे महत्वाचं आहे. काही सिंगलचे बॉल सुद्धा चालतील आता मनोज सर. असं नाही की डॉट बॉलच पाहिजे, असं नाही की विकेट पाहिजे. सिंगल डबल जरी आल्या तरी ते चालण्यासारखं आहे मालेगावला सध्या, कारण या दोघांची भाषा सध्या षटकार चौकाराचीच दिसते. आणि बघता बघता 50 धावा धावफलकावर पूर्ण देखील होत आहेत व्यंकटेश वॉरियर्स. आणि त्याही नाबाद आहे. 30 चेंडू आपल्याला पाहिजे, त्यातले 15 चेंडू, आणि 15 चेंडूत आतापर्यंत 50 धावा आल्यात. क्रिकेटचा खेळ आहे, मजा येते क्रिकेटचा खेळ पाहतो त्यावेळेला आपण आणि खेळतो त्यावेळेला देखील. अकू टप्प्याचा बॉल होता, इकडे पकडली गेली कॅच. चेक केला जाईल. तिसऱ्या पंचाची मदत आहे दुसरा. आता एक बाउन्स निश्चितप्रमाणे दिला होता, दुसरा बाउन्स आता तो आहे की नाही ही तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी घेतली जाते. पंचांचे काम तितक्या ताकदीने निश्चितप्रमाणे होताना पाहायला मिळाले. त्याबरोबर प्रेक्षकांना, चंदू सर खरंच प्रेक्षकांना धन्यवाद द्यावे लागतील. तुम्ही वैयक्तिक गोष्ट पाहिली असेल आणि इथे विकेट आली आहे, चेक केला गेलाय, फेअर डिलिव्हरी आहे आणि खेळाडू बाद आहेत, विकेट आली आणि मालेगावसाठी चांगली बाजू पाहायला मिळते. पहिली विकेट आली आहे, 50 धावा झाल्या, त्यानंतर पहिली विकेट देखील इकडे आलेली आहे आणि धक्का बसलाय मात्र या ठिकाणी. चला नवीन बॅटर लवकर यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक सोलापूरचा बॅटर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगावचा सिक्सर किंग, नाव आकाश चव्हाण. बॅटिंगसाठी प्रथमेश राठोड यांच्या 2 सोलापुरी फलंदाज मैदानात आहेत आज नाशिक नगरीमध्ये. वा, आज मैदानात काय काय पाहायचंय. पतंग राहिली होती ती सुद्धा आली. मजा आहे, सगळे मजा घेत आहेत आणि याचं सगळं श्रेय विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि स्वप्नील भाऊ गामणे यांना जाणार म्हणजे जाणार. ड्रोनही मैदानात आलाय आता, म्हणजे हे सगळं काही बेस्ट आहे इकडे आणि म्हणूनच आर्या प्रीमियर लीगची सगळ्यांनाच उत्कंठ असते. ऑप्शनच्या बाहेर बॉल करण्याचा प्रयत्न, पंच काय म्हणतायत. व्हाईट बॉल झोपून दिलाय. या वेळेला कव्हरच्या क्षेत्रात स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आहे, तिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत. कमबॅक करण्याचा प्रयत्न दादूचा या ओव्हरमध्ये राहिला. मागील 2 ओव्हरमध्ये मोठ्या प्रमाणावर रन आल्या, या ओव्हरमध्ये त्याला कंट्रोल करण्याचं काम आतापर्यंत केलंय. 52 धावा धावफलकावर आहेत. प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये आहेत, हे विसरून चालणार नाहीये. अशाच प्रकारचे रन आले. 52 धावा आहेत एक गड्याच्या मोबाईलमध्ये. कौतुक करावं लागेल या स्पर्धेचं, या आयोजनाचं, आर्या प्रीमियर लीगचं. सगळीकडे चर्चा आहे. यावेळेला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा टायमिंग नाही झालाय. चांगला चेंडू तिकडे पाहायला मिळालाय. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. या प्रभागाच्या कार्यतत्पर कार्यसम्राज्ञी नगरसेविका किरणताई गामणे यांच्या मात्र मार्गदर्शनाखाली हे भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळतं आणि दरवर्षीप्रमाणे किरणताईंचं या ठिकाणी आगमन झालंय. अशी ही स्पर्धा आपल्या प्रभागातील काय तर अख्ख्या नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील प्रेक्षक इकडे आलेले आहेत आणि तेही म्हणत असतील या ठिकाणी किरणताई एक चांगली स्पर्धा अख्ख्या नाशिकला आपल्या माध्यमातून प्रस्तुत झालेली आहे. मग स्वप्नील भाऊ, विशाल भाऊ यांचं कौतुक करावं लागेल या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या 54 वर गेलेली आहे आणि इकडे 3 ओव्हरचा खेळही संपलेला आहे. म्हणून सर थोडंसं कमबॅक पाहायला मिळालं या ओव्हरमध्ये. नक्कीच आणि हे कमबॅक सगळ्यात महत्वाचं कधी आलं की ज्यावेळेस एखादा चेंडू अगदी आपण पाहतो बॅटवरती आला नाही, तिथे विकेट येताना पाहायला मिळाली. हा प्रेशर थोडासा पाहायला मिळाला आणि ते धावफलकाचा जो आलेख वेगाने जात होता तो कुठेतरी थांबलेला आहे. पाहूया अशाच प्रकारचा खेळ याही नंतर रंगताना पाहायला मिळेल. प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये सुरू आहे महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा. ऑप्टमच्या बाहेर शेखर काशीद, मालेगाव एक्सप्रेस बॉलिंगला आलेत, परंतु पहिलाच बॉल वाईट कळवतात पंच. आज पंच दिवसभर शांत होतं, कदाचित त्यांनी सगळी एनर्जी या फायनल साठी राखून ठेवली होती की काय, आणि दिवसभर काम बिचाऱ्या तात्या विंचूंनी केलंय, कारण त्यांनी मात्र खुश केलंय सगळ्यांना. वा तात्या, तुम्ही तर सुपरस्टार आहात आजच्या दिवसाचे. आणि सगळे या स्पर्धेचं यश सगळ्यांचं आहे. विशाल भाऊ, स्वप्नील भाऊ यांची स्पर्धा, परंतु प्रत्येक जण छोटा छोटा घटक बनला आणि आज महाराष्ट्रभर चर्चा आर्या प्रीमियर लीगची झाली आहे. या वेळेला फटका खेळला जरूर समोरच्या दिशेने, चांगला चेंडू त्या ठिकाणी टाकला. थोडीशी मिक्सफील्ड देखील होताना पाहायला मिळते. एक धाव घेतली आहे, एकावरच थांबावं लागेल. कुठेतरी या धावसंख्येला 80च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. 80 ही अशी धावसंख्या आहे, तिचा पाठलाग होऊ शकतो 5 ओव्हरच्या मॅच मध्ये, परंतु जर का त्याच्या आतमध्ये कंट्रोल केलं गेलं तर मात्र
सामन्यामध्ये मालेगाव सुद्धा असणार आहे आणि त्याची चर्चा देखील इकडे होते. काय पाहिलं, 147 धावांचा पाठलाग पाहिला. 2 बॉल 2 मध्ये 2 न होता नाही पाहिल्या. 7 बॉल मध्ये 5 ची मॅच सुद्धा 1 बॉल 1 वर येताना पाहायला मिळाली. 48 धावसंख्या बनवल्यानंतर तिच्यात आपण 49 सुद्धा होऊ दिल्या नाहीयेत. रोहित बॅटर संघ आपण निश्चितप्रमाणे पाहिलेला आहे. इथं 15 चेंडूत 50 होत्या आणि आता चौथं षटक सुरू झाले, 56 धावा आहेत. म्हणून तर म्हणतात ना, क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. असाच लाजबाब खेळ सध्या सुरू आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिकडे आहेत क्षेत्ररक्षक. हो, खरोखर लगाम घातलाय. म्हणजे बुलेट ट्रेनच्या वेगात निघालेली धावसंख्या आता लोकल ट्रेनच्या वेगात आलेली आहे. धावसंख्या 57 वर आहे. सगळ्यात महत्वाचं आता पहिली जी गाडी वेगाने जात होती त्यावेळेचे ड्रायव्हर वेगळे होते, आताचे ड्रायव्हर थोडेसे वेगळे आहेत. आता या ड्रायव्हरला थोडीशी गती जर वाढवायची असेल तरी त्या आक्रमणाशिवाय आता पर्याय राहणार आहे. चंदू सर, पाहूया काय होईल या ठिकाणी. मानाची, प्रतिष्ठेची, सन्मानाची क्रीडा स्पर्धा आर्या प्रीमियर लीग आपण पाहतोय. याही वेळेला चांगला बॉल, शेखर काशी, चांगली गोलंदाजी या ठिकाणी. कुठेतरी मालेगावचं कमबॅक, लेग बायच्या स्वरूपातील धावसंख्या पाहायला मिळते. किरण ताईंचं झालेलं या ठिकाणी आगमन या परिसरामधील अगदी जो वारसा मात्र या ठिकाणी गामणे साहेबांकडून त्यांना मिळालाय, त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलं. सातत्याने मात्र या विभागाच्या विकासासाठी त्यांची कामेही पाहायला मिळाली आणि आज हे भव्य दिव्य अशी स्पर्धा जिची महाराष्ट्रभर चर्चा आहे त्याच्यासाठी देखील त्यांचं मार्गदर्शनही पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज, गोलंदाजीसाठी मालेगाव एक्सप्रेस, शेखर काशीद समोर, प्रथमेश. चांगला बॉल यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. बॉल निघालाय या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने. 1 रन घेतली आहे, फेकी केली आहे, 2 कंप्लीट झालेले आहेत. शेखरचंही कौतुक करावं लागेल. बॅटर तोच आहे परंतु कुठेतरी त्या बॅटरला थोडंसं रोखलेलं आहे या ठिकाणी. धावसंख्या 60 वर पाहायला मिळते. अजूनही 8 बॉल शिल्लक आहेत मनोज बेल्लेकर सर. नक्कीच आणि या 8 चेंडूमध्ये अजून आक्रमण कशा प्रकारे केलं जाते ते आपल्याला पाहिजे. प्रथमेश राठोड 12 चेंडू 36 आहे आणि 3 चेंडू 2 धावा आकाश चव्हाणच्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आकाश चव्हाण आहे ना चंदू सर, हा बराचसा शांत आहे असं म्हणता हरकत नाही. पाहूया काय होणार या मॅच मध्ये. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची आणि त्याच्यामध्ये सुरू असणारी महाराष्ट्रातील लोकप्रिय प्रीमियर लीग नाशिकची आर्या प्रीमियर लीग. वा 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 वा, आणखीन एक चांगला बॉल टाकलाय. काय शेखर बॉलिंग करतायत या ठिकाणी. इकडे चान्स घेतलाय आरफने, 1 धाव घेतली आहे. दुसरीचा कॉल. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. एका ठिकाणी बचावले, दुसऱ्याही ठिकाणी बचावलेत का ते पाहावं लागणार आहे. इकडे काय बॉल टाकलाय. बॅटर तोच आहे परंतु समोर चांगली कामगिरी होते. दोन धावा निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाल्या. दोन्ही वेळेस संधी आली होती फलंदाजाला धावात करण्याची. आरबने थोडंसं रिक्स उचलली होती तिथं. नॉनटकच्या बाजूला तिथे प्रथमेश सेफ राहताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं की परत एकदा स्ट्राईकला दुसरी धाव घेत असताना शेखर काशी ते डायरेक्ट खिडक्यांचा प्रयत्न केला गेला होता आणि तिथं आरब फक्त एकच गोष्ट सांगत होतं, मेरे पास गेंद फेक, टाइम सही है, अब हमें यहाँ पे विकेट मिल सकते. परंतु तिथे शेखर चेंडू अगदी डायरेक्ट फेकला गेला. तिथं 2 धावा आल्या. धापलक 62 आहे. जावेद मॅचच्या दिशेने शेखर काशीद, प्रथमेश यांच्यासाठी पुन्हा एकदा चांगला बॉल. आता या बॉलकडे यॉर्कर बॉल सातत्याने करण्याचा प्रयत्न होतोय. त्याच्याकडे जास्त काही पर्याय नाहीयेत परंतु एक गोष्ट होते, जिकडे 1 आहे तिकडे दुसऱ्यांदा 2 धावा येत आहेत. ही मात्र जमेची बाब पाहायला मिळाली. शेखर काशीदचं षटक चांगलं राहिलं ज्यामध्ये फक्त 10 धावा आल्या आणि 4 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 64. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे पहिल्या डावातील. सूट देखील उपलब्ध आहे. सिटी स्कॅन, MRI, सोनोग्राफी, एक्स-रे याच्यासाठी 50% सूटची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे. कॅन्सर, TB, HIV या साऱ्या विविध चाचण्या याच्यामध्ये देखील 50% सूट देण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. अशा आरोग्य सेविका आणि उच्च शिक्षित असणाऱ्या इंजिनियर किरणताई पुंजाराम गामणे दराडे, बी मेकॅनिकल तर यांच्या माध्यमातून विविध सुविधा या परिसरामध्ये केल्या गेलेल्या आहेत आणि त्यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. परंतु
मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू आहे फायनलची. पाहूया या फायनलच्या मॅच मध्ये काय होणार, जिंकणार कोण. विशाल भाऊ पट्टे बहादूर एक नाशिकचे ख्यातनाम उद्योजक आणि दुसऱ्या बाजूला युवा नेतृत्व म्हणून देखील स्वप्नील गामणे यांना पाहिलं जातं. त्यांचीही मानाची स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. काय होणार शेवटची ओव्हर. टप्प्याचा बॉल होता, संधी मिळाली, संधीचं सोनं. बॉल सीमारेषा पार. 4. तर या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या पुढे जाते. 68 वर धावसंख्या. 5 बॉल अजूनही बाकी आहे. दादू बोरसे बॉलिंग साठी. आकाशसाठी फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला कोण 6 मारतं का, आणि एवढा लांब मारलाय. वा वा वा, बॉल पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार. चंदू सर, एक गोष्ट पाहिली असेल, शेवटच्या षटकामध्ये अगदी म्हणजे शेवटच्या चीनवरती एक धाव घेत होता. आकाशने मात्र दुहेरी यांचा प्रयत्न केला आणि तिथं आकाश स्ट्राईकला आला का हे दाखवून देताना वा वा वा, या वेळेला दांडी 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 गुल. प्रयत्न केला गेला. यार पिंजरा निश्चितप्रमाणे तो सरळ मिडल स्टिक वरती आदळला आणि एक मोठी विकेट येताना पाहायला मिळाली आकाश चव्हाणच्या रूपाने. आणि आता न्यू बॅटर अल्ताफ शेख, त्याला आपण या ठिकाणी पाहणार आहे. 74 धावा आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 3 चेंडू बाकी राहिलेत. दुसऱ्या बाजूने प्रथमेश राठोडची करामत अगदी आपण पाहिली चंदू सर, तर 14 चेंडू खेळलाय, 40 वरती नाबाद आहे. वा, काय होणार. प्रथमेश तर आहेच मैदानाच्या आतमध्ये. दादू यावेळेला समोर उडवलाय बॉल. हो 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 हो, बॉलची हवाई सफर. सिक्सर. बॅट मधून आपण चर्चा करत होतो 80ची 80 तर झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. व्यंकटेश वॉरियर्स एका बाजूला आहे. याही वेळेला चांगला स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. 1 रन त्या ठिकाणी मिळेल. शिवाजी नाना बरके साहेब यांचंही या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे. आपलंही असणारे हार्दिक असं स्वागत मानाच्या प्रतिष्ठेच्या या आर्या प्रीमियर लीग मध्ये. काय गर्दी प्रेक्षकांची पाहायला मिळते. फायनलही जबरदस्त आहे. जिंकणार कोण याची चर्चा आहे. 81. काल आपण पाहिलं 92 की 93 धावांचा पाठलाग झालाय शेवटच्या मॅच मध्ये. इथे काय होणार. या वेळेला फटका फसलाय, बॉल पाठी येतोय. 1 रन तिकडे मिळणार आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 82. जिंकण्यासाठी पाहिजे 83. गणेश शेठ नागरगोजे साहेब यांचंही या क्रीडा स्पर्धेसाठी विशेष योगदान लाभलेलं आहे. त्यांचंही आम्ही आर्या प्रीमियर लीगच्या वतीने मनपूर्वक आभारी आहोत. आज या परिसरातील आपल्या सगळ्यांच्या लाडक्या नगरसेविका, खूप चांगलं काम त्यांच्याकडे माध्यमातून आरोग्य क्षेत्रात झालंय. आरोग्य सेविका आहेत. आपल्या प्रश्नांचे मात्र सातत्याने मात्र प्रश्न सोडवण्याचं काम त्यांनी केलंय. आणि चर्चा नाशिकमध्ये अख्ख्या किरणताईंची या स्पर्धेची देखील, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. ताई, आपलं धुळ्यावरून खास या ठिकाणी पंकजी नगराळे साहेब आणि बापू पवार साहेब या दोनही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचंही आम्ही या ठिकाणी मनापासून स्वागत करू. चर्चा आहे नाशिकमध्ये या स्पर्धेची, चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची आणि चर्चा आहे
स्वप्नील भाऊ आपली, विशाल भाऊ आपली देखील चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आणि किरणताई आपल्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अख्खं नाशिक खुश आहे ही स्पर्धा पाहून आणि सगळ्यांना विनंती असणार आहे, ताई आपण ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन केलंय, विशाल भाऊ, स्वप्नील भाऊ आपण आयोजन केलंय, तर ही स्पर्धा आवडली असेल तर सगळ्यांना विनंती आहे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नाशिकची शान असणारी क्रीडा स्पर्धा आर्या प्रीमियर लीग. तर जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल जुडले जात आहेत मनोज बेल्लेकर सर. विकास भाऊ जायभावे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय आणि प्रकाश भाऊ आव्हाड यांचंही या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. या दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत. जयेश भाऊ पुरोहित या ठिकाणी स्पोर्टिव्हिटी एंटरप्राइजेसचे ज्यांनी बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज च्या ट्रॉफीज दिलेल्या आहेत. जयेश भाऊ आपलं मनापासून आभार, मनापासून स्वागत. जाऊयात या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे ज्या ठिकाणी एक दर्जेदार आयोजन आपण पाहतोय आणि त्याचबरोबरने त्यांचे सहकारी, त्यांचे पार्टनर हर्ष व्यास साहेब यांचंही या ठिकाणी, जयेश भाऊ, हर्ष भाऊ आपल्या दोघांचंही या नाशिकच नाही महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धेमध्ये या ठिकाणी हार्दिक स्वागत असणार आहे. माझ्या बरोबरीने जुडले जात आहेत या मनोज बेल्लेकर सर, अक्षय पांडव सर देखील त्या ठिकाणी जुडले जात आहेत आणि तर माझ्या बरोबरीने जुडले जातील मनोज सर देखील आणि अक्षय सर सुद्धा. पाहूया दुसऱ्या डावामध्ये काय घडणार आहे. या ठिकाणी जुन्नर भूषण आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय समालोचक मनोज बेल्लेकर सरांना आपण या ठिकाणी ऐकलं. माझ्या बरोबरीने अख्खी स्पर्धा गाजवणारे आणि नाशिककरांचा हक्काचा आवाज अक्षय भाऊ पांडव देखील. अक्षय सर काय म्हणाल या स्पर्धेविषयी, ज्या पद्धतीने ही स्पर्धा सुरू आहे, ज्या पद्धतीने हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि गर्दी पाहायला मिळते. निश्चित सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि सन्माननीय स्वप्नीलजी गामणे यांच्या माध्यमातून हे चौथं पर्व आहे. एक अप्रतिम स्पर्धा जी आपल्याला एन्जॉय करता येते आणि नेहमीच या मैदानावर आर्या प्रीमियर लीगचं आयोजन म्हणजे प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि तोच प्रेक्षकांचा हा महासागर इथे एकवटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया दुसऱ्या डावामध्ये काय होणार, या मॅचला जिंकणार कोण याची चर्चा या ठिकाणी पाहायला मिळते. प्रथमेश राठोड सोलापूर पहिली ओव्हर घेऊन या ठिकाणी दाखल देखील होत आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला बदलापूरचे आरफ शेख तुम्ही केले तर आम्ही सुद्धा करणार हेच या ठिकाणी सांगतायत. 30 बॉल मध्ये 83 ची आवश्यकता आहे. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. पाहूया काय होणार दुसऱ्या डावामध्ये. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न तिकडे आहे खरा, परंतु तिकडे लगेच दावेचा कॉल दिला आणि रन कंप्लीट केलेली आहे. अक्षय सर निश्चित चांगली रनिंग बिटवीन विकेट, दोघांमधलं कॉलिंग चांगलं होतं. तिथे बॉल डॉट झाल्यानंतर ही जो कॉल दिला होता दादूने तो स्वीकारला गेला आणि त्यामुळे ही वेगवान रन ती दाफलकावर जोडता आली. प्रेक्षक वर्गाबद्दल आपण बोलतोय आणि मैदानाच्या चाहू बाजूने जर तुम्ही पाहिलं ना तर फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षकच तुम्हाला पाहायला मिळतील. उद्योगपती DP आव्हाड साहेब यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचे हार्दिक स्वागत. ओ हो हो हो, राठोड काही ऐकायला तयार नाहीये. चांगला बॉल टाकलाय, बॉलला फिरवलंय, यष्टीरक्षकांकडे पाठवलंय. षटकार चौकाराची भाषा बोलायची आहे ती बोलावीच लागेल. हळूहळू मात्र दिवस असताना चाललाय परंतु मॅच ऑन आहे. अक्षय पांडव सर अगदी या स्पर्धेचा तुम्ही 4ही वर्ष घटक आहात, परंतु आयोजकांची प्रचंड मेहनत देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. यावेळेला फटका खेळलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये, पाहूया काय होईल त्या ठिकाणी. वा काय फटका खेळलाय, कडक सिक्सर. अगदी दर्जेदार स्ट्रोक आरापचा इथे ओव्हर दी कव्हर या चेंडूला षटकारामध्ये परावर्तित केलंय. आणि आर्या प्रीमियर लीग सुपर हिट काय तर नुसते सन्माननीय स्वप्नीलजी गामणे किंवा विशाल भाऊ पट्टे बहादूर नाही तर त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे आर्याची जी कमिटी आहे त्या सर्वांची तारीफ करावी लागेल. या सर्वांनी प्रचंड मेहनत केली आहे म्हणून ही स्पर्धा यशस्वी होती. मेहनत केली आहे सगळ्यांनी. पॉवर प्लेच्या 2 ओव्हरला जर का या ठिकाणी 30-32 रन झाल्या ही मॅच बनू शकते. रिवर्स खतरनाक सिक्सर.
मध्ये ज्याही प्रीमियर लीग होतील आराब शेख या नावाला प्रचंड मागणी वाढणार आहे ज्या पद्धतीने खेळ करतोय. वाह, जबरदस्त. बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. तुम्ही मारले तर आम्ही सुद्धा मारणारच ना. फायनल आहे, जिंकायचे दोघांना सुद्धा. या वेळेला पाठीमागे बॉल मार्गस्थ होताना पाहिला मिळतोय. धावसंख्येचा कॉल त्या ठिकाणी दिला गेलाय. पाहूया काय होईल. आणि इकडे फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. रनआउट आहेत की नाही याकरता. सुरुवात तर चांगली झाली अक्षय सर. निश्चित चांगली झाली आहे. प्रथमेश राठोड ज्याच्या विरोधामध्ये कोणालाही रन घेणं ते शक्य होत नव्हतं, मात्र इथे प्रथमेशला महागडं ठरवलं असं म्हणावं लागेल, कारण 5 बॉल मध्ये 14 आल्यात. शेवटच्या बॉलवर जर या रन्स येतील तर मग त्या जास्तीच्या रन्स असतील पहिल्या ओव्हरमध्ये. येस, जाऊयात मॅचच्या दिशेने. जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅच जबरदस्त चालली आहे. काय होणार, काय निर्णय येतोय त्याची देखील चर्चा होते. खेळाडू बाद आहेत याची नोंद घ्यायची आहे. पायाला बॉल लागलाय. उद्योजक बुधाजी दादा पानसरे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपलंही हार्दिक स्वागत असणार आहे. काय होईल या मॅच मध्ये, अजूनही सामना संपलेला नाहीये. कोण येणार नवीन बॅटर जो सहकार्य करेल इकडे. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात तर चांगली झाली आहे. 15 धावा जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. रोहिदास भाऊ या ठिकाणी आपला पाहिला मिळतात. खरे पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. 14 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 24 बॉल आणि 69. षटकार चौकार मारावे लागतील. पाहूया काय होईल. भूषण बॅटिंग साठी येत आहेत. अजूनही मॅच संपलेली नाहीये. आरपूर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. काय होणार. हो 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 हो, आकाश आले. पहिला बॉल तर चांगला टाकलाय. डबल माइंड झाले. हा बॉल चांगल्या ठिकाणी पडला. यष्टीरक्षकांच्या दिशेने गेला आणि डॉट बॉल मात्र इकडे पाहायला मिळतोय. समीकरण पुन्हा बदलत आहे. 23 बॉल 69. 23 चेंडूमध्ये 69 करायच्यात. क्रिकेटचा अद्भुत खेळ नाशिक नगरीमध्ये पाहायला मिळतोय आपल्याला मोठ्या प्रमाणावर. फुल टॉस उडवलाय, समोरच्या दिशेने पाठवला आणि हा बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. प्रेक्षकांना झेल सुद्धा घेतलाय. यायचे आपल्याकरता पारितोषिक आहे. आणखी नेक्स्ट खेळलाय खरा, परंतु पाहूया फटका फसलाय. बॉल हवेत. फिल्डर तिकडे जात आहेत आणि मोठी विकेट आली आहे. ज्या विकेटची आवश्यकता होती. आरफ 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 आउट. मध्ये शुभम गीते दाखल होत आहेत. मागील मॅच मध्ये काय जबरदस्त कामगिरी केली होती. आताही तसंच खेळावं लागणार आहे. अक्षय सर, ही विकेट किती महत्वाची होती. खूप महत्वाची. या डावातली सर्वात मोठी विकेट आली आहे. कारण अराब जर मैदानामध्ये उभा राहिला असता तर या मॅचला कलाटणी सहजतेनं देऊ शकला असता. तेवढी कुवत आहे त्या बॅटरमध्ये, मात्र त्याला इथे माघारी परतवलंय. त्यामुळे थोडंसं रिलॅक्स जरूर फील करेल इथे फिल्डिंग करताना टीम. 21 बॉल मध्ये 63 तर अजूनही पाहिजे आहेत. काय होणार या मॅच मध्ये. मोठे स्ट्रोक येतील का याची चर्चा या ठिकाणी पाहायला मिळते. गरज आहे मोठ्या फटक्यांची.
शुभम स्ट्रोक तर खेळला जातोय मिडॉनच्या दिशेने, तिकडे फिल्डर येत आहेत. तोपर्यंत एक रन तिकडे कंप्लीट केली जाईल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. दुसरी ओव्हर सुरू आहे आणि कुठेतरी एक 30चा स्टार्ट पाहिजे, त्यामुळे मॅच बनवू शकते. नाशिकमध्ये चर्चा क्रिकेटची होते, नाशिकमध्ये चर्चा आर्या प्रीमियर लीगची होते. 21 धाबा धावफलकावर आहेत. पाहूया सुनील भाऊ ढाकणे यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे क्रीडानगरीमध्ये. हार्दिक स्वागत असेल त्यांचं. पाहूया काय होणार. काही 6 पाहिजेत, काही 4 पाहिजेत मॅच मध्ये येण्यासाठी. एबी सामर्थ्य मालेगावला. ओ दिशा दिली आहे फक्त पाठीमागे. बॉल अडवण्याचा प्रयत्न नाही सफल झालाय. सीमारेषेच्या पार. 4. थँक्यू. अजूनही कुठून येतोय, कसा येतोय ते महत्वाचं नाहीये, चौकार येणं महत्वाचं आहे आणि तो चौकार आला इथे. गरज आहे. यावेळेला स्ट्रोक तर खेळलाय. पाहूया फिल्डर त्या ठिकाणी थोडेसे दूर होते. कॅच पकडण्याचा प्रयत्न, बॉल निघालाय सीमारेषच्या दिशेने. प्रयत्न त्या ठिकाणी लाजवाब. वा वा वा, टाळ्यांचा गजर होतो या फिल्डिंग साठी. योगेश भोसने होते आणि प्रेक्षकांना सांगायलाही लागलं नाही टाळ्या वाजवा म्हणून. अप्रतिम एफर्ट्स तिकडे पाहायला मिळाले. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धाव संख्या झाली आहे 30-27. सन्मान केला जातोय ज्यांनी कॅच घेतली आहे. अजूनही 18 बॉल 56. आकाशजी काय, अक्षयजी काय म्हणाल, 18 मध्ये 56 होऊ शकतात का? होऊ शकतात. त्या कॉन्फिडन्सना बॅटिंग करावी लागेल. याआधीही मैदानाच्या आतमध्ये जेव्हा शुभम गीते होता अशाच पद्धतीची परिस्थिती असताना त्यानं खूप चांगली बॅटिंग करताना आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. तोच शुभम इथे त्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत. समोर साईड स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक आहेत, विनंती आपण थोडंसं बाजूला या. बॅटरला अडथळा निर्माण होतोय, थोडंसं बाजूला या. धन्यवाद. बाकीचे प्रेक्षक त्यांनाही विनंती असणार आहे. 18 बॉल बाकी आहेत मॅच जिंकण्यासाठी. 56 ची आवश्यकता आहे. काय होणार. पुन्हा एकदा बॉलिंग साठी येत आहेत प्रथमेश राठोड, परंतु शुभम गीतेने अख्खी स्पर्धा गाजवली आहे. हार म्हणून चालणार नाही. जर का कुठे या ओव्हरमध्ये 16-17 रन जरी आल्या, मॅच ऑनच राहणार आहे आणि प्रयत्न तोच असणार आहे शुभम यांचा. आपण या मॅचला जिंकायचं आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट पुन्हा एकदा. महाराष्ट्रातील 2 युवा खेळाडू एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. विशाल भाऊ पट्टे बहादूर, स्वप्नील भाऊ गामणे यांचं हे आयोजन अख्खा महाराष्ट्र पाहतोय. प्रथमेश पहिला बॉल यावेळेला ऑनसाइडला खेळलाय, गॅप मध्ये निघालाय. पाहूया सीमारेषच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय परंतु अडवला जातोय. तोपर्यंत 2 रन तिकडे मिळणार आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 17 बॉल बाकी आहेत आणि 54 ची अजूनही आवश्यकता आहे. 17 मध्ये 54 म्हणजे 17 मध्ये 9 बाहेर मारायचे. षटकाराची भाषा बोलायची झाली तर अक्षयजी, आणि ते षटकार मारू शकतो असाच बॅटर मैदानामध्ये आहे शुभम गीते, ज्याच्याकडनं टीमला सर्वाधिक अपेक्षा आहेत. जो स्ट्रायकर एन कडे आहे. इथे शुभम काय ते दमदार स्ट्रोक मैदानाच्या आतनं पेशकश करेल ते आपल्याला बघायचं आहे. गरजेचा आहे मोठा फटका. यावेळेला खेळला तर आहे. पाहूया किती लांबवर जाईल. फिल्डर पाहत राहिले कारण बॉल गेलाय ढगात. 6. खेळतायत ही मॅच. जर शुभम गीतेनं जिंकून दिली ना तर मालेगावकर आज डोक्यावर घेऊन नाचतील. पाहूया काय होणार या मॅच मध्ये. मालेगावची टीम एका बाजूला आहे, नाशिकची टीम एका बाजूला आहे. रोशन भाऊ सिरसाट एका बाजूला, आकाश भाऊ बेडसे एका बाजूला. शुभम बॅटिंग साठी. आणखीन एक हेलिकॉप्टर 6. ग्राउंड क्षेत्रामध्ये हा हेलिकॉप्टर तो उडत असताना पाहायला मिळाला. षटकार. वा वा वा, मॅच तर ऑन आहे. 15 बॉल मध्ये 42 पाहिजेत. शुभम समोरच्या मेन बॉलरवरच अटॅक करतायत. अगदी मुळशी पॅटर्न सारखा. उडवायचा तर टॉपचाच उडवायचा आणि इकडे जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. या बैला स्ट्रोक तर खेळलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑनला जाईल बॉल. 1 रन तिकडे मिळणार आहे. थोडीशी मिक्स फील होते. लगेच दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि तिकडे रनआउटची विकेट आलेली आहे.
एक धाव मिळाली खरी, परंतु दुसरी घेत असताना आली विकेट. या स्पर्धेच्या निमित्तानं जो मॅन ऑफ द सिरीज राहणार आहे त्या खेळाडूला एक आकर्षक MJ स्पोर्ट्सची बॅट सुद्धा दिली जाणार आहे. मनोज नाना जायभावे यांच्या माध्यमातून जी बॅट आपल्याला उपलब्ध करून दिली. MJ स्पोर्ट्स नाशिक मधला एक मोठा ब्रँड आहे आणि त्यांची ही बॅट पारितोषिक म्हणून दिली जाईल. मॅच संपलेली नाहीये. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. 42 धावा झाल्यात, 41 पाहिजेत. हो हो हो, वेगात बॉल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय खरा. व्हाईट बॉल, मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. आता 14 बॉल मध्ये 40 पाहिजेत, ज्याची चर्चा करत होतो. अक्षय पांडव सर, ही फायनल आहे. हार दोघांनाही मंजूर नाहीये, दोघांनाही जिंकायचंय. आर्या प्रीमियर लीगची पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आकाश भाऊंनाही आपल्या घरी न्यायची आहे आणि रोशन भाऊंलाही आपल्या घरी न्यायची आहे. परंतु पहिला नंबर हा एकालाच मिळणार आहे. तो कोण असेल पुढले 10 मिनिटं ठरवतील आणि त्याच्यासाठी चर्चा पाहायला मिळते. निश्चित. मात्र फलंदाज जर चांगली फलंदाजी केली तर ते आकाश भाऊंना इथे ट्रॉफी मिळवून देतील आणि इथे गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली तर व्यंकटेश वॉरियर्स आपल्या सोबत ही ट्रॉफी घेऊन जाईल. कोण इथे चांगली कामगिरी करेल ते बघायचंय. इट्स अ वाईट. कृष्णाई हॉटेलचे मालक संदीप भाऊ सोनवणे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज चा पुरस्कार देखील या ठिकाणी दिला गेलाय. त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. काय होईल पुढे? यावेळेला फटका तर कव्हर्सला खेळलाय. हाही निघालाय सीमारेषेच्या दिशेने. निघाला 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 आणि गेला सुद्धा. 4. दीपक अनबटे साहेब, दीपक मोबाईलचे मालक, बेस्ट बॅट्समनचा 5,000चा पुरस्कार त्यांच्या माध्यमातून आहे. दीपक अनबटे साहेब, आपले देखील आम्ही मनापासून आभारी. आणि मॅच तर बनली बघता बघता. करायच्या होत्या या ठिकाणी 83 आणि झाल्या तिसरी ओव्हर सुरू असताना 47. काय खेळलेत या ठिकाणी शुभम गीते जोडीला. आता मयूर कारंडे अजून एक सिक्सर किंग मैदानात आलेत. अक्षय सर, मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. मजा येते. प्रेक्षकांना सुद्धा हा सामना आवडलाय. उत्कंठा कायम आहे. जिंकणार कोण कुणालाच माहित नाही. या वेळेला समोर खेळले, परंतु एक धाव तिकडे मिळेल आणि ही मॅच ज्याची चर्चा करत होतो पुढे जाईल आणि हो तेच झालंय. 12 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. सुपर डुपर हिट होणार ही मॅच. अक्षय सर, निश्चित सुपर डुपर हिट होणार आहे. नाशिककरांना हा फायनलचा सामना, त्याचा थरार तो आवडला असेल तर दोन्ही टीम करता एकदा टाळ्या वाजू द्यात. ज्या पद्धतीनं हा खेळ मैदानाच्या आतमध्ये साकार केला जातोय, लाजवाब लाजवाब खेळ सध्या मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळतोय. कारण टशन ती प्रत्येकाला पाहायला आवडते आणि इथे ईट का जवाब पत्थर से सुरू आहे. चला चला घाई अगदी करा. ठोस फिल्डिंग टीम, प्रत्युत्तर. अंधार पडला तर नुकसान दोन्ही टीमचं होईल आणि इकडे बॅड लाईटचं अपील चालणार नाहीये. त्याच्यामुळे दोन्ही टीमचं या करता की फिल्डरला सुद्धा बॉल दिसणार नाहीये. पुढली 10 मिनिटं काय होणार याची चर्चा सगळ्याच ठिकाणी पाहायला मिळते. 12 बॉल बाकी आहेत. मॅच जिंकण्यासाठी करायचे आहेत ते 35. सिक्सर किंग मयूर करंडे आलेत आणि जोडीला शुभम गीते सदाबहार. कारण मयूर ज्या पद्धतीने शुभम खेळतायत ना अक्षय सर, चौफेर खेळतायत. या अख्ख्या स्पर्धेमध्ये शुभम यांनी प्रभावित का केलंय? त्यांनी कव्हर खेळला, त्यांनी पॉइंट खेळला, त्यांनी मिड विकेट खेळला, त्यांनी लॉंग ऑन खेळला, त्यांनी लॉंग ऑफ खेळला, त्यांनी फाईन लेग खेळला, त्यांनी रिव्हर्स खेळला, त्यांनी अगदी काही स्लॉग स्वीपचे फटके खेळले, काही सुपला देखील मारले. चला मॅच सुरू करा. 12 बॉल मध्ये 35ची अजूनही आवश्यकता आहे. अखंड महाराष्ट्रामध्ये चर्चा या स्पर्धेची पाहायला मिळाली आहे. आर्या प्रीमियर लीग, विशाल भाऊ पट्टे बहादूर, स्वप्नील भाऊ गामणे यांची ही मानाची स्पर्धा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे. प्रेक्षक मात्र आता बऱ्यापैकी उभे राहिलेले आहेत. जे बसले होते उभे राहिलेत, आनंद घेत आहेत या लाजबाब स्पर्धेचा. पहिल्याच बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार.
चित्र मैदानाच्या आतमध्ये एक चिमुरडा आला आणि त्याची सेल्फी घेऊन गेलाय. वा 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 वा, डोळ्यात साठवण्यासारखे हे सगळे क्षण आहेत जे वर्षातून एकदा येणार आहेत. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये शुभम गीते यांची. हो हो हो, हा बॉल टप्पा पडतोय, त्याच्यानंतर वळण घेतोय आणि अंपायर आमच्याकडे वळलेत, कळवतायत हा आहे व्हाईट बॉल. समीकरण पुन्हा बदललं. 11 बॉल मध्ये करायचेत 28. अक्षय पांडव सर, मनोज बेल्लेकर सर, हा सामना जबरदस्त होऊ लागलेला आहे. कोण जिंकणार या मॅचला याची ही चर्चा पाहायला मिळते. शुभम गीते, अभिजित पाटील फिरकीपट्टू आहेत. याही वेळेला जास्त सफल झाले. बॉलचा अंदाज नाही आला, परंतु तिकडे एक धाव मिळेल. सागर घुगे यांच्याकडून पंचांसाठी 500 रुपयाचा पुरस्कार आलाय आणि आम्ही कमिटी सदस्यांच्या दिशेने देतोय. चला, आपण तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली. हा स्ट्रोक कुठून खेळला? यष्टांच्या पाठून तर नाही खेळला की यासाठी पाहूया. बॅटिंग टीमला सागरजी घुगे साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचा पुरस्कार, मॅच जिंकून दिली तर. चला ओके, तर जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅचच्या दिशेने नाशिकची आन बान शान आर्या प्रीमियर लीग आपण पाहतोय. मॅच आली आहे शेवटच्या टप्प्यात. 10 बॉल मध्ये 27. अक्षय पांडव सर माझ्या बरोबरने जुडले गेलेले आहेत. या स्पर्धेमध्ये जिंकणार कोण, बाजी मारणार कोण याची चर्चा पाहायला मिळते सर्व दूरपर्यंत. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद आणि अजूनही, कारण एका बाजूला मात्र पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी फिरकीचे जादूगार अभिजित पाटील आहेत, परंतु सिक्सर किंग आहेत जे पुण्याच्या धायरीवरून इकडे दाखल झालेत. मयूर करंडे, जोडीला शुभम गीते सुद्धा आहेत. 10 बॉल मध्ये 27 करायचेत, म्हणजे या 3-4 बॉल मध्ये 1-2 तरी मोठे फटके पाहिजेत. सर पाहूया काय होणार या मॅच मध्ये. एक जबरदस्त फायनल अख्खा महाराष्ट्र पाहतोय. यावेळेला फटका फसला, फिरकीच्या जाळ्यात मोठा मासा अडकलाय. वा अभिजित वा, या बॉलला वर मात्र मोठा फटका खेळायचा होता. विकेट आली आहे. विकेटने खूप मोठी विकेट आली आहे. या डावामध्ये विजयाच्या धावांना धावफलकावर लावू शकणारा महत्वाचा बॅटर ज्याला माघारी परतवलंय. 9 बॉल मध्ये 27 अजूनही पाहिजेत. हे 3 बॉल निर्णायक आहे. फिरकीपटू तिकडे पाहायला मिळत आहेत. शुभम गीते मैदानात आहेत, हे विसरून चालणार नाहीये. नवीन बॅटर मनोज पवार बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. रोशन भाऊ सिरसाट यांचा व्यंकटेश वॉरियर जिंकणार का, की आकाश भाऊ बेडसे यांचा एबी सामर्थ्य मालेगाव जिंकणार का, याची चर्चा आहे. 9 बॉल मध्ये 27 करायचे. चला घाई करा, जरा विनंती आहे बॅटर तुम्हालाही सुद्धा, कारण विलंब फक्त फिल्डिंग टीमच नाही तर आपल्याकडूनही होऊ शकतो. चला, त्याचा फटका दोघांनाही पडू शकतो. 9 बॉल मध्ये 27 करायचे. एक जबरदस्त मॅच, जबरदस्त फायनल सध्या आपण पाहतोय. नाशिककरांनी डोक्यावर घेतलेली ही स्पर्धा पाहायला मिळते. आर्या प्रीमियर लीग. जे प्रेक्षक मैदानामध्ये आले जरा धावत बाहेर जा. यावेळेला चांगला बॉल, फ्लाईट थोडीशी जास्त दिली होती, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न. आता हा फिरकीचा जादूगर पहा, या मोक्याच्या क्षणी थोडासा दबाव निर्माण करतायत आणि धावसंख्या अजूनही 8 बॉल मध्ये 26 पाहिजेत. 57 झालेत. सुरुवातीला असं वाटलं होतं आता ही मॅच एकतर्फी होते की काय, परंतु शुभम गीते आणि त्याचबरोबर आरफने केलेली सुरुवात निर्णायक राहिली. 8 बॉल मध्ये 26 अजूनही करायचे. हे 2 बॉल खूप निर्णायक आहे. जर का एक मोठा फटका आला तर आणखी मजा येईल मॅच मध्ये, परंतु पाहूयात काय होईल. शुभमने धमाल केली आहे. 9 बॉल मध्ये 28 वर बॅटिंग करतायत, परंतु फिरकीचे जादूगर अभिजित पाटील बॉलिंग साठी पुन्हा एकदा. यावेळेला फेकून दिला हा बॉल. आ रा 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 रा, खतरनाक सिक्सर.
त्या ठिकाणी काय होईल, एक रन मिळेल आणि बघता बघता ही मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हर मध्ये. नाशिककर टाळ्या होऊन जाऊ द्या, 6 बॉल मध्ये पाहिजे 19. जाणार आहे, पाहूया काय होईल या ठिकाणी. 6 बॉल मध्ये 19. अक्षय पांडव सर, आता तुम्ही काय म्हणाल? निश्चित या मॅच मध्ये एबी सामर्थ्य टीमला जर परत कोण घेऊन आलाय तर ते नाव आहे शुभम गीते. ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे लाजवाब, अगदी तंत्रशुद्धतेनं धुवाधार बॅटिंग त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली. एवढा सारा आनंद वानखेडेवर सुद्धा तुम्हाला मिळणार नाही किंवा गहुंजे स्टेडियमवर जाऊन सुद्धा मिळणार नाही. तो आनंद मात्र इकडे मिळतोय आणि तो आर्या प्रीमियर लीग मध्ये मिळतोय. शेवटची ओव्हर, ज्ञानेश्वर आलेत, मालेगावचेच खेळाडू आहेत, मालेगावच्या संघाच्या विरुद्ध आहे, परंतु हे क्रिकेट आहे, खेळायचंय, जिंकायचंय. शुभम बॅटिंग साठी सज्ज आहेत. शेवटची ओव्हर, पहिला बॉल. ओ हो 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 हो, संधी होती, संधीचं सोनं नाही झालं. काय ज्ञानेश्वरने बॉल टाकला होता. आता 5 बॉल बाकी आहेत आणि 19 करायचे आहेत. याच करता ढाक्याला ओळखलं जातं. MS41 एक्सप्रेस MS41च्या विरोधात खेळतीये, मात्र जिथे खेळतोय मी तिथलाच आहे, त्याच टीमला मला जिंकवायचं आहे आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी ती मैदानात पाहायला मिळते. जर का या ठिकाणी एखादा मोठा षटकार आला आणखी मजा येईल. पाहूया काय होईल. दोघेही बेस्टच आहेत, ज्ञानेश्वर विरुद्ध शुभम. यावेळेला स्ट्रोक तर खेळलाय, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक तिकडे घेतलीये, दुसरीचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेलेली आहे. दबाव आता बॅटरवर वाढत चाललाय. 4 बॉल मध्ये 17 करायचेत, म्हणजे 4 मधले 3 बाहेर मारायचेत. अक्षय सर, अवघड नाहीये आणि सोपं सुद्धा नाहीये. या बॉलवर मॅचचं गणित अवलंबून असणार आहे. हा स्टंप कुणी घ्यायचे नाहीयेत, मॅच कुणी जिंकू, स्टंपला कुणी हात लावायचे नाहीयेत. पाहूया, षटकार चौकाराची आवश्यकता आहे. फुल टॉस, पुन्हा एकदा बॉल जातोय सीमा रेषा पार. विजय करंजकर साहेब आप्पा यांचं आगमन झालंय. पुन्हा एकदा अक्षय जिंकडे जाईल. 3 बॉल आणि 11 पाहिजेत, 2 मोठे फटके मारायचेत. शुभमच्या बॅटला बॉल मिडल झाला तर खेळ खल्लास करू शकतो, तेवढी कुवत आहे त्याच्यामध्ये. येणारे बॉल शिल्लक आहे 3. विजया करता रन्स बनवायच्या 12, अजूनही 3 बॉल. 11. तर या ठिकाणी विजय अप्पा करंजकर साहेब शिवसेनेचे संपर्क प्रमुख या ठिकाणी उपस्थित राहिलेत. शिवसेनेचे सचिव रामभाऊ रेपाळे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक असं स्वागत असेल. पाहूया, मॅच रंगली आहे. 3 मध्ये 11 पाहिजेत. काय चाललाय सामना, जबरदस्त. याही वेळेला स्ट्रोक तर खेळला गेलाय. पाहूया, एक धाव तिकडे घेतली गेली आहे, दुसरीचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिला गेलाय आणि बघता बघता या 2 धावा पूर्णही होत आहेत. आता 2 बॉल आणि 9 ची आहे आवश्यकता. या बॉलवर काय होणार? ओहो प्रेक्षक, आता टाळ्या नाही वाजवल्या, आता शिट्ट्या नाही वाजवल्या, आता आरडाओरडा नाही केला तर मग कधी करणार? होऊन जाऊ द्या हंगामा. 2 बॉल आणि 9 ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. काय खेळलाय शुभम. अक्षय सर, काय लढलाय शुभम. 45 धावांवर बॅटिंग करतोय. काय होणार, काय होणार? आर्या प्रीमियर लीगची आहे ही फायनल मॅच. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे, दुसरीचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिला गेलाय आणि 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 काय झालंय? चमत्कार. आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. एक बॉल, ड्रोन वाले आपण सज्ज राहायचंय. 1 बॉल 5. काय होणार? ड्रोन वाले आपण मैदानात संपर्क साधा लवकर. 1 बॉल 5. नाशिककरांनो, नाशिकच्या इतिहासातील अजरामर असा सामना
आता टाळ्या नाही झाल्या तर 1 वर्ष नाही होणार आहेत, होऊन जाऊ द्या. 1 बॉल आणि 5ची आवश्यकता. काहींना वाटत असेल व्यंकटेश वॉरियर जिंकावं, काहींना वाटत असेल एबी सामर्थ्य, काहींना इकडेही वाटत असेल हो दे टाय. पाहूया काय होणार. 1 बॉल आणि 5. यावेळेला हो बॉल चांगला पाहिला मिळालाय. 1 धाव तर तिकडे घेतली गेली आहे आणि ही मॅच काय लढला यार शुभम. हरलास परंतु नाव करून गेलास आणि बाजी मारली आहे. व्यंकटेश वॉरियर्स, रोशन भाऊ शिरसाट. यस, सिरीज साठी बॅट शुभम साठी मनोज नाना जायबाबा यांच्याकडून MJ स्पोर्टची एक बॅटही दिली जाईल.